नमस्कार, मी प्रशांत कदम. एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आलेली आहे आणि पुन्हा एकदा नाव चर्चेत आहे ते हिंडनबर्ग रिसर्चचं. तुमच्यापैकी अनेकांनी हे नाव याच्या आधी ऐकलं असेल. जानेवारी 2023मध्ये भारताला हिंडनबर्ग हे नाव पहिल्यांदा माहिती झालं, जेव्हा त्यांनी अदानींच्या कंपन्यांवरती काही गंभीर प्रश्न निर्माण करणारे रिपोर्ट सादर केले. अदानी समूहानं कृत्रिमरित्या आपल्या कंपन्यांचे शेअर्स वाढवलेले आहेत. जितकं प्रमोटर होल्डिंग देशाच्या नियमानुसार अलाउड आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळवण्यासाठी त्यांनी विदेशामध्ये फंडिंग वळवून काही व्यवहार केल्याचा आरोप हिंडनबर्गनं केलेला होता आणि त्यामुळं अदानी समूहाची जी शेअर्सची वाढ आहे ती नैसर्गिक नाही आहे, त्याच्यामध्ये फेरफार आहे, हा प्रमुख आरोप हिंडनबर्गनं केलेला होता. खरं तर या सगळ्या आरोपांची चौकशी करणं हे ज्यांचं काम आहे त्या सेबीनं आपला एक रिपोर्ट नुकताच सादर केलेला आहे. सेबीनं या सगळ्याची चौकशी करायला देखील खूप वेळ लावला. सुप्रीम कोर्टानं सुद्धा त्याच्याबद्दल चिंता व्यक्त केलेली होती की सेबी आपलं काम जे आहे ते नीट करत नाहीये म्हणून. आणि आता हिंडनबर्ग रिसर्चचा जो नवा रिपोर्ट आलेला आहे तो या सेबीच्या प्रमुखांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. म्हणजे एक प्रकारे कुंपणच शेत खातंय का किंवा चौकीदार ही चोर है, अशा पद्धतीची स्थिती देशात पुन्हा एकदा एका चांगल्या व्यवस्थेबद्दल, की जी व्यवस्था आपल्या संपूर्ण रचनेसाठी, लोकशाही रचनेसाठी आवश्यक असते, त्याच्यामध्ये हा प्रकार घडतोय. काय नेमका आरोप केला हिंडनबर्गनं? त्यांचा ताजा रिपोर्ट काल पब्लिश झाला. त्याच्यामध्ये हे म्हटलं गेलंय की सेबीच्या ज्या प्रमुख आहेत माधवी पुरी बूच, त्यांची त्याच विदेशी फंडामध्ये भागीदारी होती ज्या फंडाच्या माध्यमातून अदानी समूहानं फेरफार केल्याचा आरोप हिंडनबर्गनं केलेला होता. म्हणजे सेबी, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्यांचं काम आहे की मार्केट रेग्युलेशन करणं, सगळ्या नियमांचं पालन होतंय की नाही हे बघणं, आणि मुळामध्ये इतक्या दिवसांपासून सातत्यानं ज्या अदानी समूहाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होते त्या अदानी समूहाची चौकशी करण्याचं काम ज्या सेबीकडे आहे, त्याच सेबीच्या प्रमुखांची अशा पद्धतीची गुंतवणूक अदानींच्याच विदेशी फंडांमध्ये आणि ज्या फंडाच्या माध्यमातून त्यांनी हे सगळे पैसे वळवले त्यात असल्याचा आरोप हिंडनबर्गनं केलेला आहे. अतिशय धक्कादायक घटना आहे. आणि बेसिक याच्यातलं समजून घ्या की आपण काही दिवसांपूर्वी जसं UPSCच्या बाबतीत बघितलं की UPSCच्या परीक्षेमध्ये असे गैरप्रकार होत आहेत, हे बघितल्यानंतर UPSC सारख्या एका प्रतिष्ठित संस्थेबद्दल प्रश्न निर्माण झालेले होते, त्याची विश्वासार्हता धोक्यात आलेली होती. तेच अशा पद्धतीच्या आरोपांमुळं सेबी, ज्याचं काम आहे भारतातली ही सगळी शेअर मार्केटची व्यवस्था नीट सांभाळणं, त्याच्यामध्ये गैरव्यवहार होऊ नयेत हे बघणं, हर्षद मेहताच्या घोटाळ्यानंतर सेबीची रचना जी आहे ती 1992 पासून अगदी मजबूत पद्धतीनं झालेली होती. आणि असे घोटाळे, असे गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी डोळ्यात तेल राखून हे सगळं पाहणं हे ज्यांचं काम आहे त्याच सेबीच्या प्रमुखांवरती हे गंभीर आरोप झालेले आहेत. काय, आणि एक धक्कादायक बातमी काय याच्यातली लक्षात घ्या. देशाच्या संसदेचं अधिवेशन हे चालणार होतं खरं तर 13 तारखेपर्यंत, पण ते अचानक शुक्रवारी 9 तारखेलाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलं. 2-3 दिवस आधीच ते संपवण्यात आलं. आता विरोधक असा आरोप करतायत की कदाचित हिंडनबर्ग रिसर्चचा हा रिपोर्ट येणार, त्याच्यानंतर संसदेमध्ये वादळ होणार, पुन्हा एकदा नव्या JPCची मागणी होणार, याचा बहुधा अंदाज आल्यामुळं की काय कदाचित संसद सुद्धा त्याच्यामुळंच आधीच गुंडाळली. काय नेमके आरोप केलेले आहेत हिंडनबर्गच्या या नव्या रिपोर्टमध्ये ते आपण बघूयात. माधवी पुरी बूच या सेबीच्या अध्यक्ष बनल्या 2022मध्ये. त्याच्या आधी 2017 पासून त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या. आणि सेबीमध्ये पूर्णवेळ सदस्य म्हणून जाण्याच्या आधी त्यांचे आणि त्यांच्या पतीचे जी काही गुंतवणूक होती ती मॉरिशस फंडमध्ये होती आणि ग्लोबल डायनॅमिक ऑपॉर्च्युनिटी फंड, या दोनही जे फंड्स आहेत त्या फंडमध्ये त्यांची गुंतवणूक होती. आणि पूर्णवेळ सदस्य सेबीच्या बनण्याआधी माधवी पुरी यांचे जे पती आहेत धवल बूच यांनी त्या फंडला एक ईमेल लिहिला आणि ती सगळी गुंतवणूक जी आहे ती स्वतःच्या नावावरती केली. एक प्रकारे माधवी बूच यांचं नाव जे आहे ते याच्यामध्ये कुठं येऊ नये, कारण त्या सेबीच्या प्रमुख असणार होत्या, म्हणून त्यांनी आपल्या नावावरती ही गुंतवणूक केली किंवा आपल्या पत्नीचं नाव हटवलं. एक प्रकारे हा
क्विड प्रोको इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात, की म्हणजे परस्पर हितसंबंध ज्यांचे आहेत अशाच व्यक्ती आहेत आणि त्यांना मग सेबीच्या या सगळ्या अध्यक्षपदावरती का नेमलं, हा याच्यातून प्रश्न निर्माण होतो. माधवीपुरी बीच यांचं एक वैशिष्ट्य लक्षात घ्या, की सेबीच्या प्रमुख होणाऱ्या त्या प्रायव्हेट सेक्टरमधल्या पहिल्या महिला आहेत. एप्रिल 2017 पर्यंत त्या एप्रिल 2017 पासून त्या सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून काम करत होत्या आणि अजय त्यागी हे जे आधी सेबीचे प्रमुख होते ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या जागी 28 फेब्रुवारी 2022ला माधवीपुरी बूच यांची सेबीच्या चेअरमन म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे 3 वर्षांसाठी. हिंडनबर्गचं म्हणणं काय आहे? हिंडनबर्गनं काल जो रिपोर्ट सादर केला त्याच्यामध्ये हे म्हणणं आहे की अदानी समूहाच्या बद्दल इतके गंभीर गौप्यस्फोट आम्ही केल्यानंतर आणि जगभरातल्या 40पेक्षा अधिक माध्यमांनी त्याच्या संदर्भात वेगवेगळे रिसर्च रिपोर्ट, इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट प्रकाशित केल्यानंतर सुद्धा सेबीनं या समूहावरती कोणतीही कारवाई केलेली नाहीये. या सगळ्या आरोपांची चौकशी करणं हे सेबीचं काम आहे. पण त्याच्याऐवजी सेबीनं काय केलं तर 27 जून 2024ला आम्हालाच नोटीस दिली आणि 106 पानांचा जो रिपोर्ट अदानी समूहाबद्दल सेबीनं सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अदानी समूहाची कुठलीही चूक जी आहे ती पकडलेली नाहीये. अदानींच्या विरोधात देशामध्ये बोलणारे खूप मोजके राजकारणी आहेत. राहुल गांधी बोलत असतात, महुआ मोइत्रा बोलत असतात. या हिंडनबर्गच्या नव्या रिपोर्टनंतर मोइत्रा यांनी ट्विटरवरती काही प्रश्न निर्माण केलेले आहेत. त्यांचं म्हणणं आहे की इन ट्रू अदानी स्टाईल इवन सेबी चेअरमन इज इन्व्हेस्टर इन हिज ग्रुप, क्रोनी कॅपिटलिझम ॲट इट्स फायनेस्ट. म्हणजे ही अदानींची खास पद्धत आहे कामाची, ज्याच्यामध्ये खुद्द सेबी चेअरपर्सन सुद्धा त्यांच्याच कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टर आहेत हे आपल्याला दिसतंय. क्रोनी कॅपिटलिझमचं याच्यापेक्षा मोठं उदाहरण जे आहे ते काय असू शकतं. सोबतच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे सीबीआय आणि ईडीला की आता तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये PMLAच्या अंतर्गत केस दाखल करणार की नाही. आपल्याला माहिती आहे देशामध्ये अगदी विरोधी पक्षांच्या बाबतीत छोट्या मोठ्या घटना जरी झाल्या तरी त्याच्यानंतर PMLA दहशतवाद विरोधी कायदेसुद्धा अनेकदा लावण्यात आलेले आहेत. PMLAचा ॲक्ट लावण्यात आलेला आहे आणि विरोधकांच्या पाठीमागं CBI आणि ED लागते. आता जर अशा पद्धतीचा आरोप होत असेल, इतका गंभीर आरोप की ज्याच्यामध्ये खुद्द सेबीच्या प्रमुखांवरती आरोप आहेत, तर याची चौकशी CBI करणार का, याची चौकशी ED करणार का, हा महुआ मोइत्रा यांचा सवाल आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणानंतर सेबी इंडियाचं ट्विटरवरचं जे अकाउंट आहे ते लॉक झालेलं आहे. धीज पोस्ट्स आर प्रोटेक्टेड असा मेसेज त्याच्यामध्ये येतोय. म्हणजे ओनली कन्फर्म्ड फॉलोअर्स हॅव ॲक्सेस टू सेबीज पोस्ट्स अँड कम्प्लीट प्रोफाईल. त्यामुळे ही लपवालपवी नेमकी कशासाठी चालू आहे? अशा पद्धतीच्या गोष्टी करून सेबी या सगळ्या आरोपांपासून वाचू शकतं का, हा देखील याच्यातला पहिला प्रश्न आहे. आता खरं तर काँग्रेसनं या सगळ्या प्रकरणानंतर एक पत्रक काढलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा हे प्रश्न निर्माण केलेले आहेत की आता आम्हाला कळलं की या सगळ्या प्रकरणाची अदानींच्या प्रकरणाची चौकशी करण्यामध्ये सेबी इतकी टाळाटाळ का करत होतं आणि या सगळ्या प्रकरणातून जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याची चौकशी करण्यासाठी आता जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमण्यात यावी. मित्रांनो, एक लक्षात घ्या की 2014 नंतर काल परवाच एक पहिल्यांदा असं घडलं की जो वक्फ बोर्डाचा कायदा आहे त्याच्यात दुरुस्ती करणारं विधेयक मोदी सरकारनं आणलं आणि त्याच्याबद्दल JPC तयार झालेली आहे. पहिली JPC आहे ही मोदी सरकारच्या कार्यकाळातली. आता दुसऱ्या JPCची मागणी विरोधक करणार का, हा देखील याच्यातला प्रश्न आहे. साहजिक आहे या सगळ्या आरोपानंतर आता सेबी इंडियाचे जे चीफ आहेत माधवीपुरी बूच यांचं स्पष्टीकरण आलेलं आहे. त्या काय म्हणतायत तर त्यांनी सगळे आरोप फेटाळलेले आहेत. हे सगळे बेसलेस ॲलिगेशन्स आहेत. त्यांचं म्हणणं आहे की अवर लाईफ अँड फायनान्सेस आर ॲन ओपन बुक. आमच्या सगळ्या गोष्टी किंवा फायनान्सेस जे आहेत ते एका खुल्या पुस्तकाप्रमाणे आहेत. ऑल डिस्क्लोजर्स ॲज रिक्वायर्ड हॅव ऑलरेडी बीन फर्निश टू सेबी ओव्हर द इयर्स. म्हणजे मी सेबीत जॉईन होण्याच्या आधीपासून सगळ्या गोष्टी सबमिट केलेल्या आहेत. वी हॅव नो हेजिटेशन इन डिस्क्लोजिंग एनी and all financial documents including those that relate to the period when we were strictly private citizens
टू एनी अँड इवन एव्हरी ऑथॉरिटी दॅट मे सीक देम. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की सेबीमध्ये येण्याच्या आधी आम्ही एक प्रायव्हेट नागरिक होतो, त्याच्यानुसार आम्हाला जे अधिकार होते गुंतवणुकीचे ते सगळे आम्ही आत्तासुद्धा जाहीर करायला तयार आहोत कुठल्याही ऑथॉरिटीच्या समोर. आणि फर्दर, इन द इंटरेस्ट ऑफ कम्प्लीट ट्रान्सपरन्सी वी वुड बी इश्युइंग अ डिटेल स्टेटमेंट इन ड्यू कोर्स. म्हणजे लवकरच एक या संदर्भात सविस्तर पत्रक आम्ही जाहीर करू. त्यांचं म्हणणं असं आहे की हे आम्हाला अनफॉर्च्युनेट वाटतंय की ज्या हिंडनबर्ग रिसर्चला आम्ही कारवाई करण्यासाठी एक नोटीस बजावलेली होती, त्यांना प्रश्न विचारलेले होते, तेच आता आमच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवतायत, आम्हाला बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचा रिपोर्ट सादर करतायत. हे स्पष्टीकरण आहे माधवी पुरी बीच सेबी इंडियाच्या प्रमुखांचं. जानेवारी 2023मध्ये जेव्हा हिंडनबर्गचा हा रिपोर्ट आलेला होता तेव्हा अदानी समूहामध्ये झालेली घसरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. अजूनही त्याच्यातून पूर्णपणे अदानी समूह सावरलेला नाही आहे. कोरोना काळामध्ये अचानक अदानींची संपत्ती वाढत वाढत गेलेली होती आणि जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये त्यांचं नाव अगदी 2-3 नंबरला पोहोचलेलं होतं. पण नंतर या रिपोर्टनंतर ते पहिल्या 20च्या यादीतून सुद्धा गायब झालेलं होतं. आता सेबीच्या एकूण व्यवहारावरती प्रश्नचिन्ह निर्माण आहे. आणि लक्षात घ्या की सेबीनं आत्तापर्यंत काय केलेलं आहे, या संपूर्ण प्रकरणामध्ये एकतर चौकशीला खूप उशीर लावला, त्याच्यानंतर आपल्या 106 पानांच्या रिपोर्टमध्ये अदानी समूहाबद्दल फारसं काही ठोस त्यांना सापडलेलं नाही आहे, एक प्रकारे क्लीन चिट आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच सेबीनं उलट हिंडनबर्ग रिसर्चला शोकॉज नोटीस पाठवलेली होती आणि त्याच्यानंतर हा हिंडनबर्गचा रिपोर्ट आलेला आहे. हिंडनबर्ग काय आहे हे सुद्धा एक थोडक्यात जाता जाता सांगतो. मुळात हिंडनबर्ग हे नाव जे आहे ते जर्मनीमध्ये साधारणपणे 1930च्या दशकात जो एक अपघात झालेला होता त्याला मॅनमेड डिझास्टर असं म्हटलं जातं. आणि अशा पद्धतीचे मॅनमेड डिझास्टर हे शेअर मार्केटमध्ये जगातल्या होऊ नयेत, त्याच्यापासून छोट्या गुंतवणूकदारांना आधीच सावध करावं, यासाठी हिंडनबर्ग आपले रिपोर्ट सादर करत असते. आत्तापर्यंत 116 रिपोर्ट त्यांनी सादर केलेले आहेत. भारताला त्यांचं नाव जानेवारी 2023 पासून माहिती झालं. नॅथन अँडरसन हा त्याचा संस्थापक आहे आणि त्याच्यासोबत जगभरातले अनेक नामवंत पत्रकार, जे इन्व्हेस्टिगेटर्स आहेत ते सुद्धा काम करत असतात. शॉर्ट सेलिंग ॲक्टिव्हिस्ट असं ते स्वतःला म्हणतात. मार्केटमध्ये जसं आधी खरेदी करून पैसे कमवता येतात तसेच आधी शेअर विकून की नंतर त्याचा भाव कमी होणार आहे हे गृहीत धरून सुद्धा पैसे कमावता येतात. आणि तशाच पद्धतीचं काम हिंडनबर्ग आत्तापर्यंत करत आलेले आहे. शॉर्ट सेलिंग ॲक्टिव्हिस्ट म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये काहीतरी चुकीचं घडतंय त्यांच्याबद्दलचे रिपोर्ट पब्लिश करायचे आणि शॉर्ट सेलिंग करून त्याच्यातून पैसे कमवायचे. अर्थात या इकॉनॉमिक टर्म महत्त्वाच्या नाही आहेत तितक्या. आपल्याला या गोष्टींचा चिंता वाटली पाहिजे की सेबीसारख्या संस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, त्याची प्रतिष्ठा धोक्यात येते आणि त्यामुळं या सगळ्याची नीट चौकशी होणं आवश्यक आहे. नाहीतर आपण बघतोय देशातली एक एक संस्था अशा पद्धतीनं बदनाम होत चाललेली आहे, तिची विश्वासार्हता धोक्यात येत चाललेली आहे. आशा आहे की मराठीमध्ये हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचावा, कारण मला माहिती आहे हिंडनबर्गचा हा अहवाल त्याची इतक्या तातडीनं दखल माध्यमं घेतील की नाही याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. पण तो प्रयत्न जमेल तितक्या पद्धतीने केलेला आहे. मार्केट किंवा इकॉनॉमीबद्दलचा कोणीही एक्सपर्ट मी अजिबातच नाही आहे, पण याच्यात पडलेले प्रश्न जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, गंभीर आहेत आणि त्यामुळं जमेल तशा पद्धतीनं, जमेल तितक्या ताकदीनं तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्हाला कसा वाटला अवश्य कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.